नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई याचे पैसे आता येणार. नवीन निधी मंजूर झालेली आहे. शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. तर शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. राज्यात विविध जिल्ह्यात सप्टेंबर 2025मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत 18 ऑक्टोबर 2025ला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता आपण डायरेक्ट शासन निर्णय पहा. सप्टेंबर 2025मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार 3,358,56,47,000 फक्त इतका निधी शासनाने वितरित करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये कोणते जिल्हे असणार? नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि अमरावती विभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ आणि पुणे म्हणजे सातारा, सोलापूर, पुणे, सांगली आणि नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची निधी देण्यात येणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.